आणि ही छपराची घरं काढा, तसंच आव्हान आज मी करतोय। व्यासपीठावर 5 चेअरमन बसलेले, अभिजित पाटील एका साधं काम करू नका, मोठं काम करत चला। मी 10 वर्षापूर्वी चेअरमन झालो होतो, त्यावेळी मी इथं जनरल सभेमध्ये विजय मेळाव्यामध्ये सांगितलं होतं लोकांना, या 2-3 तालुक्यातल्या नागरिकांना मी आवाहन केलं होतं की आपण सगळे शेतकरी आहोत, भविष्यामध्ये कुठला धंदा टिकेल नाही टिकेल मला माहित नाही, शेती हा एकमेव व्यवसाय असेल जो भारतामध्ये टिकेल आणि तोच तुम्हाला काही कमवून देऊ शकेल, हे मी सांगितलं होतं। आणि ही छपराची घरं काढा, ही कौलाची घरं काढा आणि कॉन्क्रीटची घरं बांधा, असं मी 10 वर्षापूर्वी सांगितलं। आणि आज मला आनंद होतोय पाहताना सगळीकडे 4 खोल्याचं 2 खोल्याचं 2 मजल्याचं घर माझा शेतकरी बांधतोय, मला मनापासून आनंद व्यक्त करावा वाटतो। तसंच आव्हान आज मी करतोय। आज आपली परिस्थिती बरी आहे, चांगली आहे। ज्या पद्धतीनं भीमा कारखाना, विश्वराज माडी हे मैदान घेतात, तिथे व्यासपीठावर 5 चेअरमन बसलेले, अभिजित पाटील एका कारखान्याचे चेअरमन आहे, आमचे धैर्यशील दादा आहे, आमची काळुंके सर आहे, काळे साहेब बसलेले आहेत, आणि कोण आहे कशा आता मनोहर भाऊ पण आहे, त्यांचा पण एक कारखाना आहे। आपण प्रत्येकाने, तुमचा परवा मी सांस्कृतिक कार्यक्रम बघितला, पण कुस्त्याचं मैदान झालं पाहिजे, कारण सोलापूरचं नाव आता देशभर गेलेलं आहे ते इथल्या मातीमुळे, इथल्या पैलवानांमुळे। सिकंदर शेख पैलवान इथलेच आहे, असले कोल्हापूरच्या तालमीमध्ये तरी ते इथलेच आहे। तर आपण सगळ्यांनी अशा पद्धतीची मैदानं घ्यावी, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी पैलवान तयार झाला पाहिजे, अशा पद्धतीचं आवाहन करतो। देश बदलत चाललेला आहे, सुधारणा होत चाललेली आहे। मी आपल्याला विनंती करतो की आपण या नवीन युगामध्ये सामील झालं पाहिजे। प्रधानमंत्री मोदींची विकसित भारत बनवण्याचं जे स्वप्न आहे, विकसित भारत मी कशासाठी सांगतोय, आता तुम्ही उल्लेख केला मी केरळवरून आलो। विकसित भारत यात्रा देशभर सुरू आहे, मला केरळची जबाबदारी दिलेली आहे। 15 दिवसापूर्वी मला तेलंगणाची जबाबदारी दिली होती, पुढे आणि माहित नाही मला काय काय जबाबदारी मिळणार आहे। बंधूंनो, आपण सगळेजण खूप भाग्यवान आहोत। मी तर काय नशीब घेऊन आलो मला माहित नाही, काय ती माणिक दादांची पुण्य आहे मला माहित नाही। या भारत देशामध्ये 140 करोड लोकांमध्ये फक्त 250 खासदार राज्यसभेचे आहेत, त्यातला एक तुमचा खासदार मुन्ना माडिक आहे। किती मोठं भाग्य आहे। आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की इथनं पुढे कशाची चिंता करायची नाही, तुमच्या सुखा दुःखामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत। साधं काम करू नका, मोठं काम करत चला। मी सांगतो तुम्हाला, आज माझी गोष्ट लक्षात ठेवा मी काय बोलतोय ते। आज 2024 चालू आहे, 15 वर्षामध्ये या भारताचा चेहरा मोहरा बदलणार आहे।